आता बातमी आहे एसीबीसी संदर्भातली, कारण एसीबीसीच्या अनुषंगाने आता राज्य सरकारची एक प्रकारे कसोटी होणार आहे। 4 ऑक्टोबरला या सगळ्या संदर्भातली पुढची सुनावणी जी आहे ती पार पडेल। मात्र राज्य सरकारची आता कोर्टामध्ये एक प्रकारे कसोटीच लागेल, कारण मराठा समाज मागास असल्याचं आता राज्य सरकारला हायकोर्टात सिद्ध करावं लागणार आहे। 4 ऑक्टोबरला हायकोर्टात एसीबीसी आरक्षणावर पुढची सुनावणी आहे। पुढच्या सुनावणीत मराठा समाज मागास असल्याच्या मुद्द्यावरून सरकारकडनं युक्तिवाद केला जाईल। तर आज पार पडलेल्या सुनावणीत ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी युक्तिवाद केला। मराठा समाज मागासवर्गीय नाही, अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असं संचेती कोर्टात म्हणाले। तर राज्यामध्ये 28% मराठा आहेत, त्यातले 25% गरीब आहेत असा युक्तिवाद राज्याचे महाधिवक्ता सराफ यांनी केलाय। तर एसीबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। ईडब्ल्यूएस पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, कुणबी म्हणून पण घ्या, अरे बाकीच्यांनी जायचं कुठे? अनेक मुख्यमंत्री झाले, पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण। त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे, ते सुप्रीम कोर्टाने म्हटलं। त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना, जे काय अभ्यासू लोक असतात। पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा। म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतंय। असं ते टिकतच नाहीये, ते उगा आता होईल तात्पुरतं दिसतंय ते फक्त। म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे।